कल्याणजवळील खडकवली येथून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. फक्त 700 रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत राजेश आणि आरोपी योगेश कदम हे दोघेही केटरिंग व्यवसायात एकत्र काम करत होते. कामाच्या निमित्तानं त्यांच्यात चांगली मैत्री होते. घटनेच्या दिवशी हे दोघे मौज मजा करण्यासाठी खडवली परिसरात आले होते. दिवसभर फिरणे, नदीत आंघोळ आणि त्यानंतर दोघांनी एकत्र जेवण आणि दारूची पार्टी केली. मात्र याच पार्टी दरम्यान योगेशला संशय आला की राजेशनं त्याच्या खिशातील 700 रुपये चोरले आहेत. या संशयावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. संतापाच्या भरात योगेशनं जवळच पडलेला मोठा दगड उचलून राजेशच्या डोक्यावर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की राजेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी योगेश घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान काही दिवसानंतर खडवली नदीच्या काठावर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला मृताची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश धागे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळापासून खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा मार्ग काढला. यावरून आरोपी रेल्वेने पळून गेल्याचा अंदाज बांधण्यात आला. यानंतर पोलिसांनी तब्बल 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक तपासादरम्यान आरोपी एका व्यक्तीशी बोलताना दिसला आणि त्यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी योगेश कदम याला मुंबईतून अटक केले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की योगेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर एका क्षणाच्या रागात आणि केवळ 700 रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा जीव घेतला. ही घटना समाजाला मोठा धडा देणारी आहे.